Now let's see the definition of job design, which is given by Michael Armstrong. Okay, so what Armstrong saying here, that job design as the process of deciding on the contents of a job in terms of its duties and responsibilities, on the method to be used in carrying out the job in terms of technique, system, procedure, and on the relationship that should exist between the job holder and his superior, subordinates and colleagues. Okay, so what Michael is saying here, that की जॉब डिझाईन एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण काय करतो तर डिसाइडिंग करतोय, पण कुठल्या गोष्टींवरती, कंटेंट्स जे आहेत जॉबचे त्यांच्याविषयी. ओके, सो हे जे कंटेंट्स आहेत, हे कंटेंट्स कुठल्या टर्ममधले बनत आहेत तर ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज. पहा, कोणताही जॉब असो त्याच्या काहीतरी ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असल्या पाहिजेत, तर त्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज ठरवण्याचं काम आपण जॉब डिझाईनमध्ये करतो. त्याचबरोबर तो जॉब करण्यासाठी कुठली मेथड तुम्ही यूज करताय. बघा, मेथड म्हणजे काय तर कुठली टेक्निक, कुठल्या सिस्टीममध्ये तुम्ही जॉब करणार आहेत किंवा कोणती प्रोसिजर तुम्ही यूज करताय, तर हे देखील या ठिकाणी आपण डिसाईड करतो. त्याचबरोबर रिलेशनशिप्स. पहा, जेव्हा तुम्ही जॉबचं डिझाईन करत असता त्यावेळेस तुम्ही काय करताय तर जॉब होल्डर जो आहे त्यांच्या सुपेरियर बरोबर काय रिलेशन असेल किंवा सबऑर्डिनेटसोबत कशा प्रकारचं रिलेशन असलं पाहिजे, किंवा त्याचे जे काही कलिग्ज असतील त्यांच्यासोबत त्याचं काय रिलेशन असेल. रिलेशन म्हणजे काय, कशा प्रकारे बिहेवियर असलं पाहिजे, कुठल्या पद्धतीचं त्यांचं एकमेकांमध्ये संबंध असला पाहिजे, कुठल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तिथे शेअर करणार आहात, काय ॲथॉरिटी तुम्ही शेअर करणार आहात, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय तर रिलेशनशिप्स. ओके, सो जॉब डिझाईनमध्ये या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्या जातात असं मिस्टर मायकेल आर्मस्ट्रॉंग यांचं मत आहे. ओके, तर ही झाली आपली जॉब डिझाईनची डेफिनेशन. सो नाव लेट्स कम टू द मेन पार्ट ऑफ दिस लेक्चर, दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन जॉब डिझाईन. तर कुठले कुठले जॉब डिझाईनचे फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात जॉब डिझाईनसाठी. म्हणजे की जेव्हा तुम्ही जॉब डिझाईन करणार आहात तर कुठल्या गोष्टींचं तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडरेशन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं, किंवा कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्या जॉब डिझाईनला इन्फ्लुअन्स करतात. Okay, so let's see the factors here. All these factors are categorized here in a three factors, that is organizational, second one is environmental, and third one is behavioral. Okay, so first of all we will see the organizational factors. So there are four factors which is related to the organizational factors. First one is the task feature, second is workflow, third is ergonomics, and last one is work practices. So what is the task features? See, आपल्याकडे जे काही ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे एम्प्लॉईज असतील तर ते जॉब करतायत म्हणजे नेमकं काय करत असतात तर कुठले त्यांना आपण स्पेसिफिकली दिलेले टास्क परफॉर्म करत असतात. ओके, सो या ठिकाणी तुम्ही टास्क म्हणजे काय म्हणताय तर खूप साऱ्या टास्कचं मिळून एक जॉब बनत असतं. क्लिअर आहे. सो जॉब म्हणजे काय, ग्रुप ऑफ टास्क. तर जेव्हा पण टास्क परफॉर्म केले जातात काही बेसिकली फीचर्स असतात ते जॉब एम्प्लॉईजनी किंवा जॉब होल्डरनी कन्सिडर करणं गरजेचं असतं, किंवा त्याच्यावरतीच आपला टास्क हा डिपेंड करतो. तर हे फॅक्टर्स कुठले आहेत पहा. फर्स्ट आहे प्लॅनिंग, सेकंड आहे एक्झिक्युटिंग, अँड लास्ट वन इज कंट्रोलिंग. सो यू हॅव टू कन्सिडर these factors, or you have to consider these features. These features are internal features. Whenever you are doing a task you should be consider these three फीचर्स. ओके, सो जॉब डिझाईन करते वेळेस टास्कशी रिलेटेड असलेले हे 3 फीचर्स देखील कन्सिडर करणं फार गरजेचं असतं. म्हणजे की तुम्ही कुठल्याही जॉबचं किंवा कुठल्याही टास्कचं प्लॅनिंग, एक्झिक्युटिंग आणि कंट्रोलिंग त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही जॉब डिझाईन करताय. ओके, सो लेट्स सी द सेकंड वन. सो सेकंड वन इज अ वर्क फ्लो. सो वर्क फ्लो म्हणजे नेमकं काय पहा बरं. जेव्हा पण आपण एखादा वर्क पाहतो किंवा एखादा काम कोणी करत असेल, जॉब कोणी करत असेल, तर ते जॉब इफिशियंट आणि इफेक्टिव्ह मॅनरमध्ये होण्यासाठी खूप सारे टास्क त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले असतात. आत्ताच आपण पाहिलं की टास्क
करत करत आपलं काम कंप्लीट होत असतं. म्हणजे खूप सारे टास्क असतात, त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटनी एक जॉब बनत असतो. तर हे जे टास्क आहेत ते सिक्वेन्सनी ठेवलेले असले पाहिजेत, सिक्वेन्स्ड असले पाहिजेत आणि ते बॅलन्ससुद्धा असले पाहिजे. म्हणजे की तुम्ही प्रॉपरली त्यांना टास्क देताय ते सिक्वेन्सनी त्या ठिकाणी सिस्टमॅटिकली ठेवलेले असले पाहिजे, सिस्टमॅटिकली अरेंज केलेले असले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवत असाल, फॉर एक्झाम्पल की कार बनवतोय आपण, तर कार बनवत असताना तुम्ही पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर बनवाल, त्यानंतर हळूहळू त्यामधील जे काही कंपोनंट्स आहेत ते जोडणार, बनवणार, ओके, आणि लास्टली आपण त्याचं डोअर बनवणार आहोत. ओके, हे सिस्टमॅटिकली तिथे अरेंज केलेलं असतं आणि सगळ्यांमध्ये इथे बॅलन्स असतं की सुरुवातीला तुम्ही जे करणार आहात, म्हणजे की सुरुवातीला तुम्ही स्ट्रक्चर बनवलं आहे कारचं, तिथे चाक जोडणार आहात किंवा त्याचं एक काहीतरी प्लॅटफॉर्म तयार करणार आहात, त्याच्या बेसवरती तुम्ही इतर पार्ट्स बनवणार आहात, शेवटी तुम्ही डोअर बनवणार आहात. तर या सगळ्या पार्ट्समध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे ना. बॅलन्स असल्याशिवाय तुम्ही एक प्रोडक्ट रेडी नाही करू शकत. तर हेच बॅलन्स असणं फार महत्त्वाचं असतं. तर वर्क फ्लोमध्ये तुम्ही कुठलेही टास्क एखाद्या जॉबमध्ये ॲड करताय, तर त्या प्रत्येक टास्कला तुम्ही सिक्वेन्सली अरेंज करा. त्याचबरोबर एका दुसऱ्या टास्कसोबत व्यवस्थित बॅलन्स बॅलन्स असणं फार महत्त्वाचं असतं. तर बॅलन्सिंग अँड सिक्वेन्सवरती यावरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जॉब डिझाईन करणार आहात. त्याला म्हटलं जातं वर्क फ्लो. नाव लुक ॲट द थर्ड फॅक्टर, दॅट इज ॲर्गोनॉमिक्स. सो ॲर्गोनॉमिक्स म्हणजे काय पहा, की ॲर्गोनॉमिक्समध्ये बेसिकली डिझायनिंग आणि शेपिंग केलं जातं जॉबचं. काय केलं जातं? शेप दिला जातो जॉबला. एक्झॅक्टली कशा प्रकारचं, कुठल्या मॅनरचं जॉब असलं पाहिजे ते या ठिकाणी आपण पाहतो. का केलं जातं हे या पद्धतीने शेपिंग किंवा डिझायनिंग एका पर्टिक्युलर मॅनरमध्ये? कारण की एक जॉब आणि जॉब होल्डर या दोघांचं व्यवस्थित इथं फिट झाले पाहिजे ते एकमेकांमध्ये. यासाठी त्या ठिकाणी व्यवस्थित शेपिंग करणं फार गरजेचं असतं. तर एर्गोनॉमिक्स म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी तुम्ही एक अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट क्रिएट करता जेणेकरून जॉब होल्डरला त्या ठिकाणी काम करणं इझी जाईल किंवा तो इफेक्टिवली आपला जॉब परफॉर्म करू शकतो. ओके, याला म्हटलं जातं एर्गोनॉमिक्स. Now see the fourth factor, that is work practices. First of all, what is practices? प्रॅक्टिसेस म्हणजे काय? तर प्रॅक्टिसेस म्हणजे एक सेट असतो काम करण्याचा किंवा असं म्हणू शकता की एम्प्लॉईज एका पर्टिक्युलर वेमध्ये आपलं काम करतात, त्या वेच्या सेटला म्हणलं जातं प्रॅक्टिसेस. फॉर एक्झाम्पल पहा, की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये स्वतःचं एम्प्लॉईचं एक पद्धत असते काम करण्याची. त्याची एक ट्रॅडिशनल पद्धत असू शकते किंवा त्याचा इंटरेस्ट, त्याचे विशेष असू शकतात. एका व्यवस्थित किंवा वेगळ्या विशनुसार, त्याच्या मतानुसार, इच्छेनुसार तो जॉब करत असतो, है ना. त्याला म्हटलं जातं वर्क प्रॅक्टिसेस. ओके, जेव्हा पण तुम्ही जॉब डिझाईन करणार असाल त्यावेळेस तुम्हाला हे वर्क प्रॅक्टिसेस कन्सिडर करणं फार महत्त्वाचं असतं. कारण जॉब होल्डरची त्याची स्वतःची इच्छा काय आहे, त्याचं स्वतःचं पद्धत काय आहे काम करण्याची, ट्रॅडिशनल पद्धती कुठल्या आहेत आपल्या होल्डरच्या काम करण्याच्या. तर या सगळ्या पद्धती तुम्हाला, या सगळ्या विष या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही जॉब डिझाईन करणार. ओके, these are organizational factors. Now look at the environmental factors. So environmental factor मध्ये तुम्ही पाहू शकता की social and cultural expectation. पहा, आजचा जो एम्प्लॉई आहे तो कसा आहे, आपल्याकडे लिटरसी रेट वाढलेला आहे, एज्युकेशन चांगलं पद्धतीचं मिळतं, नॉलेज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मिळतं, है ना. तर सो एज्युकेशनशिवाय आपण म्हणजे विचार करू शकतो की एज्युकेशन आज चांगल्या पद्धतीचं मिळतं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तर आल्याच त्यामध्ये. त्याचबरोबर नॉलेज आहे, अवेअरनेस आहे, या सगळ्या गोष्टीमुळे एक्सपेक्टेशन जे आहेत एम्प्लॉईचे ते वाढलेले आहेत. ओके, त्यांना आपल्या कामाबद्दल, आपलं काम कसं असलं पाहिजे, त्यांचे कल्चरल फॅक्टर्स त्या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. हे जे त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट झालेला आहे, तो अवेअरनेस या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल, त्याला इग्नोर करता कामा नाही. त्याचबरोबर इन व्ह्यू ऑफ दिस, जॉब्स फॉर देम नीड टू बी डिझाईन अकॉर्डिंगली, राईट. इट इज ड्यू टू दिस रिझन दॅट द जॉब डिझाईन नाव इज कॅरेक्टराइज्ड बाय द फीचर लाईक वर्क आवर्स, रेस्ट ब्रेक्स, वॅकेशन्स, रिलिजियस बिलीफ्स. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे. तुम्ही जॉब डिझाईन करते वेळेस या सगळ्या फीचर्सला इग्नोर करू शकत नाही. म्हणजे की किती आवर्स असले पाहिजे जॉब करण्याचे, त्यांना
किती वेळेचा ब्रेक दिला पाहिजे, त्यांचे वॅकेशन्स त्या ठिकाणी डिसाईड करणं गरजेचं आहे. कुठल्याही पद्धतीचा फेस्टिवल असेल, त्याच्याशी रिलेटेड कुठलेही रिलिजियस बिलीफ्स असतील, त्या देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. यालाच म्हटलं जातं सोशल अँड कल्चरल एक्सपेक्टेशन. सो यू हॅव टू कन्सिडर देअर एक्सपेक्टेशन ॲट द टाईम ऑफ डिझायनिंग job. Okay, now see the second environmental factor, that is employee ability and availability. राईट. तर एम्प्लॉयची ॲबिलिटी पाहून किंवा कशा पद्धतीचा एम्प्लॉई आपल्याकडे अवेलेबल आहे हे पाहून तुम्ही त्या ठिकाणी जॉब डिझाईन करणं फार महत्त्वाचं असतं. सी द व्हेरियस टास्क एलिमेंट्स शुड बी इन्क्लुडेड इन अकॉर्डन्स विथ द एम्प्लॉई ॲबिलिटीज अँड कॅपॅबिलिटीज. इनकॉर्पोरेटिंग जॉब एलिमेंट्स बियॉन्ड द एम्प्लॉईज ॲबिलिटी विल बी कॉझिंग मिसमॅच बिटवीन द जॉब अँड दी job holder. That always happens in the organization, that if you are making any job design without considering their ability and availability, then it is not possible to match between the job and job holder, right? तर तुम्हाला या ठिकाणी हे कन्सिडर करणं फार महत्त्वाचं आहे. कुठलाही जॉब आणि जॉब होल्डरमध्ये व्यवस्थित मॅच करण्यासाठी, मिसमॅच होऊ नये म्हणून तुम्हाला या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे. Okay, so Mr. Henry Ford also says that it is very important. Now look at the behavioral factors. So there are 4 behavioral factors here: autonomy, use of abilities, feedback and variety. See, what is autonomy? ॲटॉनॉमी म्हणजे काय, तर पहा की जेव्हा पण एम्प्लॉईज जेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल तर त्याला ॲटॉनॉमी दिल्यानंतर तो कसा इफेक्टिवली वर्क करू शकतो, है ना. म्हणजे की त्याला कुठल्याही प्रकारचं तो जो काम करतो त्याच्यावरती कंट्रोल जास्त नसला पाहिजे. फुल्ली फ्रीडम नाही द्यायला पाहिजे, बट तुम्ही जास्त कंट्रोलही नाही केलं पाहिजे. म्हणजे की त्यांचे जे ॲक्शन्स आहेत, त्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यावरती सतत कंट्रोल करणं म्हणजे त्यांचा इफेक्टिव्ह वर्कला त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल क्रिएट करणं आहे. त्यामुळे त्यांना तितकी ॲटॉनॉमी देणे गरजेची आहे जितकं त्यांच्यावरती तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी टाकलेली असते. Autonomy means what? The freedom to control one's action, responses to the environment. Okay, research studies report that jobs that give autonomy to worker also increase sense of responsibility and self-esteem. Okay, तर जिथं आपण आपल्या वर्कर्सला फ्रीडम देतो काम करण्यासाठी, तिथं त्यांनी बेस्ट वर्क केलेलं आहे असं एक रिसर्च स्टडीज सांगते. ओके, सो यू हॅव टू प्रोव्हाइड देम the autonomy here. So you have to consider this point at the time of job design. Now look at the next point, that is use of abilities. So workers perform job effectively that offer opportunity to make use of their abilities. जोपर्यंत तुम्ही त्यांना त्यांच्या ॲबिलिटीज यूज करण्यासाठी पूर्णपणे अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देत नाहीत तोपर्यंत ते फुल्ली वर्क करू शकत नाहीत. सो आपली रिस्पॉन्सिबिलिटी इथं एवढीच असते की त्यांना अपॉर्च्युनिटी तुम्ही मिळवून द्या जेणेकरून ते स्वतःचे ॲबिलिटीज त्या ठिकाणी यूज करू शकतील. जेव्हा तुम्ही जॉब डिझाईन करताय तेव्हा तुम्ही या पॉईंट्सला कन्सिडर करणं गरजेचं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी क्रिएट करताय. राईट. वर्कर्स फाइंड सच जॉब्स ॲज इंटरेस्टिंग अँड चॅलेंजिंग. जर तुम्ही त्यांना त्या पद्धतीने अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिलात तर त्यांच्यासाठी ते एक पद्धतीचं चॅलेंज पण असेल, त्याचबरोबर चॅलेंज असल्यामुळे ते इंटरेस्टिंगसुद्धा होऊ शकतं. ओके, नाव सी द थर्ड पॉईंट, दॅट इज फीडबॅक. तुम्ही जेव्हा त्यांना फीडबॅक प्रोव्हाइड कराल, एम्प्लॉईज वर्क करत आहेत तर त्यांना वेळोवेळी जर त्यांच्या कामाचं फीडबॅक मिळत गेलं तर त्यांची काम करण्याची पद्धतही चांगली होऊ शकते. ओके, जर एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल, चांगला त्याला फीडबॅक मिळेल. एखाद्या व्यक्तीमध्ये काही ड्रॉबॅक्स असतील, तुम्ही त्याबद्दल त्यांना फीडबॅक द्याल तर त्यामध्ये सुधारणा होण्याची पॉसिबिलिटी असते. सो फीडबॅक हेल्प्स वर्कर इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स. ओके, सो फीडबॅकसुद्धा त्या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं आहे ॲट द टाईम ऑफ जॉब डिझाईन. ओके, नाव लुक ॲट द लास्ट पॉईंट, दॅट इज व्हरायटी. व्हरायटी म्हणजे काय पहा, लॅक ऑफ व्हरायटी. बघा, जेव्हा तुम्ही
त्या ठिकाणी व्हरायटी प्रोव्हाइड करणार नाहीत एम्प्लॉईजला, तर आपल्या वर्कर्सला त्या ठिकाणी काम करण्यामध्ये इंटरेस्ट राहणार नाही. सो लॅक ऑफ व्हरायटी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारे बोरिंगनेस येतो काम करण्यामध्ये. ते बोर्डम तयार झाल्यानंतर काम व्यवस्थित होत नाही. ओके, कंटाळवाणी वाटायला लागतं ते काम. तर ते काम जर तुम्हाला कंटाळवाणी नाही करायचं तर तुम्ही वेळोवेळी त्यांना वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये जॉब प्रोव्हाइड करणं फार गरजेचं असतं. कारण एकदा कंटाळवाणी किंवा त्यांच्यामध्ये बोरिंगनेस क्रिएट झाला तर जास्तीत जास्त मिस्टेक अँड ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते. सो जिथं जिथं आपल्याला वर्क परफॉर्मन्स बेटर करायचा असेल, चांगलं परफॉर्मन्स पाहायचं असेल, तर त्या ठिकाणी व्हरायटी ऑफ जॉब्स प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर ह्या फॅक्टर्सला तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं असतं. बिहेवियरल फॅक्टर्स काय म्हटलेले आहेत, कारण हे वर्कर्सच्या बिहेवियरवरती डिपेंड करतात. ओके, तर हे झाले 3 कॅटेगराइज्डमध्ये आपण डिवाइड केलेले फॅक्टर्स. सो यू हॅव टू कन्सिडर दिस ऑल फॅक्टर्स ॲट द टाइम ऑफ जॉब डिझाईन. ओके.